कधी तुम्हाला असं वाटलं आहे का, की आयुष्य तुमच्या विरुद्ध आहे? की तुम्ही कितीही प्रयत्न केलात, तरीही काहीतरी कमी पडतं आहे? की तुम्ही जे बनू शकता, त्याच्या खूपच कमी व्हर्जनमध्ये तुम्ही जगत आहात? जर हो, तर आजचा हा प्रवास तुमच्यासाठी आहे. कांट हर्ट मी. हे फक्त एक पुस्तक नाही, हे एक आरसा आहे. एक असा आरसा, जो तुम्हाला तुमचं खरं रूप दाखवतो. तुमच्या एक्सक्यूजेस, तुमच्या मर्यादा आणि तुमची खरी ताकद. या पुस्तकाचा लेखक आहे डेव्हिड गॉगिन्स, एक असा नाव जे डिसिप्लिन, पेन आणि मेंटल टफनेसचं प्रतीक बनलं आहे. पण तो जन्मापासून स्ट्रॉंग नव्हता. तो सुरुवातीपासून सक्सेसफुल नव्हता. त्याचं बालपण अत्यंत कठीण होतं. गॉगिन्स एका अशा एन्व्हायरमेंटमध्ये वाढला जिथे व्हायलन्स, फियर आणि अनसर्टन्टी होती. त्याच्या वडिलांचा स्वभाव खूप कठोर होता. घरात अब्यूज होत होतं. लहान वयातच त्याने खूप काही सहन केलं. शाळेतही त्याचं आयुष्य सोपं नव्हतं. तो अॅकॅडमिकली वीक होता. त्याला लर्निंग डिफिकल्टीज होत्या. लोक त्याची चेष्टा करायचे. तो बुलीड होत होता. आणि हळूहळू त्याच्या मनात एक बिलीफ तयार झाला की मी काहीच नाही, मी केपेबल नाही, मी वीक आहे. आणि हा बिलीफ त्याच्या आयुष्याचा भाग बनला. तो मोठा झाला, पण त्याचं माइंडसेट बदललं नाही. तो ओव्हरवेट झाला, तो लेझी झाला. तो एका पेस्ट कंट्रोल कंपनीमध्ये काम करत होता. एक साधं, अनफुलफिल्ड आयुष्य. आणि कदाचित हीच ती अवस्था आहे जिथे अनेक लोक अडकतात. ते सेटल होतात. ते ॲव्हरेज लाईफ ॲक्सेप्ट करतात. पण एक दिवस काहीतरी बदललं. गॉगिन्सने एक व्हिडिओ पाहिला, नेव्ही सील्सबद्दल. एक इलीट फोर्स, जिथे फक्त स्ट्रॉंगेस्ट सर्व्हाइव्ह करतात. आणि त्या क्षणी त्याच्या आत काहीतरी जागं झालं. एक आवाज जो म्हणाला, तू यापेक्षा जास्त आहेस. हा आवाज छोटा होता, पण पॉवरफुल होता. तो त्याच्या कम्फर्ट झोनला चॅलेंज करत होता. आणि कदाचित आपल्या सगळ्यांच्या आत असा एक आवाज असतो, पण आपण त्याला इग्नोर करतो. कारण तो अनकम्फर्टेबल असतो. तो आपल्याला बदलायला सांगतो. तो आपल्याला पुश करतो. पण गॉगिन्सने तो आवाज इग्नोर केला नाही. त्याने एक निर्णय घेतला. तो म्हणाला, मी बदलणार. पण हा निर्णय सोपा नव्हता. कारण त्याला फक्त फिजिकल नाही, तर मेंटल ट्रान्सफॉर्मेशन करायचं होतं. त्याला त्याच्या जुन्या बिलीफ्स तोडायचे होते. त्याला त्याच्या माइंडला रीराईट करायचं होतं. आणि इथेच सुरू होतो या पुस्तकाचा खरा प्रवास. हा प्रवास आहे सेल्फ डिस्कव्हरीचा, सेल्फ डिसिप्लिनचा आणि सेल्फ मास्टरीचा. गॉगिन्स म्हणतो की आपण आपल्या पोटेन्शियलच्या फक्त 40% वर जगतो. बाकी 60% आपण वापरतच नाही. कारण आपण लवकर गिवअप करतो. आपण पेन टाळतो. आपण कम्फर्ट निवडतो. पण गॉगिन्स म्हणतो तिथेच तुमची खरी ताकद आहे. पेनमध्ये, स्ट्रगलमध्ये. आणि म्हणूनच तो एक प्रिन्सिपल सांगतो, कॉलेस युअर माइंड. तुमच्या मनाला मजबूत बनवा. त्याला टफ बनवा. तो म्हणतो जीवन तुम्हाला हर्ट करणारच. लोक तुम्हाला डाऊट करणारच. फेलियर्स येणारच. पण जर तुमचं मन स्ट्रॉंग असेल तर काहीही तुम्हाला तोडू शकत नाही. आणि कदाचित हीच त्या पुस्तकाची कोर आयडिया आहे. यू कांट हर्ट मी. पण हे फक्त एक स्टेटमेंट नाही. हा एक माइंडसेट आहे. एक अशी अवस्था जिथे तुम्ही परिस्थितीपेक्षा मोठे होता. पण हा माइंडसेट डेव्हलप करायला तुम्हाला खूप काही करावं लागतं. तुम्हाला तुमच्या लिमिट्स पुश कराव्या लागतात. आणि कधीकधी तुम्हाला स्वतःशीच लढावं लागतं. पण कदाचित हीच ती लढाई आहे जी तुम्हाला घडवते. आणि या संपूर्ण पुस्तकात आपण गॉगिन्सचा हा प्रवास पाहणार आहोत. एक वीक मुलगा जो स्वतःला स्ट्रॉंग बनवतो. एक ॲव्हरेज माणूस जो एक्स्ट्राऑर्डिनरी बनतो. आणि कदाचित या प्रवासात तुम्हाला तुमचं स्वतःचं रिफ्लेक्शन दिसेल. आपण पाहणार आहोत गॉगिन्सने त्याच्या फियर्सला कसं फेस केलं. त्याने त्याचे एक्सक्यूजेस कसे तोडले. आणि त्याने पहिला मोठा स्टेप कसा घेतला. आपण एक्सप्लोअर करणार आहोत फियर, एक्सक्यूजेस आणि अकाउंटेबिलिटी. आणि कदाचित
तिथे तुम्हाला तुमच्या आयुष्याचा पहिला खरा ब्रेकथ्रू सापडेल. आपण सगळे एक्सक्युजेस बनवतो. माझ्याकडे वेळ नाही, माझं बॅकग्राऊंड तसं नाही, माझं नशीब खराब आहे. हे सगळं आपण स्वतःला सांगतो. आणि हळूहळू हे एक्सक्युजेस आपली रिॲलिटी बनतात. आपण त्यावर विश्वास ठेवायला लागतो. डेव्हिड गॉगन्स सुद्धा वेगळा नव्हता. तो ओव्हरवेट होता, तो लेझी होता, तो डिरेक्शनलेस होता. पण त्याच्यात एक फरक होता. एक दिवस त्याने स्वतःशी खोटं बोलणं थांबवलं. हा क्षण खूप महत्वाचा आहे, कारण चेंज सुरू होतो जेव्हा तुम्ही स्वतःला खरेपणाने पाहता. गॉगिन्सने मिररमध्ये स्वतःकडे पाहिलं आणि त्याला जे दिसलं ते त्याला आवडलं नाही. पण तो पळाला नाही, त्याने ब्लेम केलं नाही, त्याने एक्सक्युजेस दिले नाहीत. त्याने ॲक्सेप्ट केलं की ही माझी चूक आहे, ही माझं आयुष्य आहे आणि मला ते बदलायचं आहे. ही आहे अकाउंटेबिलिटी. तुमच्या आयुष्याची पूर्ण जबाबदारी घेणं. पण हे सोपं नाही, कारण ब्लेम करणं खूप इझी आहे. आपण परिस्थितीला दोष देतो, लोकांना दोष देतो. पण जेव्हा तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घेतात तेव्हा तुम्हाला ॲक्शन घ्यावं लागतं. गॉगिन्सने एक कन्सेप्ट सांगितला, दी अकाउंटेबिलिटी मिरर. तो रोज मिररसमोर उभा राहायचा आणि स्वतःला ट्रुथ सांगायचा. तो स्वतःला इन्सल्ट करायचा नाही, पण तो स्वतःला शुगरकोट देखील करत नव्हता. तो म्हणायचा, तू लेझी आहेस, तू एक्सक्युजेस देतोयस. आणि मग तो स्वतःला चॅलेंज करायचा. तू काय करणार आहेस? हा प्रोसेस पेनफुल आहे, कारण तुम्ही तुमच्या फ्लॉजला फेस करता. पण कदाचित हीच ती सुरुवात आहे. गॉगिन्सने त्याच्या फियर्सला आयडेंटिफाय केलं. तो रनिंगला घाबरत होता, तो रिजेक्शनला घाबरत होता. आणि त्याने ठरवलं, मी माझ्या फियर्सकडेच जाणार. तो नेव्ही सील बनायचं ठरवतो. पण प्रॉब्लेम आहे, तो ओव्हरवेट आहे, तो फिजिकली फिट नाही. त्याला वेट लूज करावा लागणार आहे, तेही खूप कमी वेळात. आणि इथेच सुरू होतं त्याचं एक्स्ट्रीम ट्रान्सफॉर्मेशन. तो रोज तासनतास एक्सरसाइज करतो, तो डाएट फॉलो करतो, तो पेन सहन करतो. तो कम्फर्ट सोडतो, तो एक्सक्युजेस सोडतो. आणि हळूहळू तो बदलायला लागतो. पण हा फिजिकल चेंज नाही, हा मेंटल चेंज आहे. कारण प्रत्येक वेळी तो गिवअप करू शकला असता. पण त्याने नाही केलं. तो पुढे गेला. गॉगिन्स सांगतो की फियर कधीच जात नाही. पण तुम्ही त्याला हँडल करायला शिकता. आणि कदाचित हीच त्या भागाची सर्वात मोठी शिकवण आहे. की तुम्ही परफेक्ट होणार नाही. तुम्हाला भीती वाटणारच. पण तुम्ही त्या भीतीवर ॲक्शन घेऊ शकता. तुम्ही तुमच्या एक्सक्युजेस तोडू शकता. तुम्ही तुमच्या आयुष्याची जबाबदारी घेऊ शकता. आणि कदाचित हीच ती पॉवर आहे जी तुमच्याकडे आधीपासूनच आहे. पण तुम्हाला ती यूज करावी लागेल. आपण गॉगिन्सच्या ट्रेनिंगबद्दल पाहणार आहोत. हेल वीक, एक असा अनुभव जो माणसाला तोडतो. किंवा घडवतो. आपण एक्सप्लोर करणार आहोत पेन, डिसिप्लिन आणि मेंटल टफनेस. आणि कदाचित तिथे तुम्हाला तुमच्या लिमिट्सचा खरा अंदाज येईल. डेव्हिड गॉगिन्स आता नेव्ही सील ट्रेनिंगमध्ये प्रवेश करतो. पण हा एंट्री पॉइंट नाही, हा एक बॅटलफील्ड आहे. बर्ड्स ट्रेनिंग, जगातील सर्वात कठीण ट्रेनिंग प्रोग्राम्सपैकी एक. इथे शरीराची नाही तर मनाची परीक्षा होते. आणि या ट्रेनिंगमधला सर्वात कठीण भाग आहे हेल वीक. 5 दिवस 5 रात्री, झोप जवळजवळ नाही, अन्न कमी, थंडी, एक्झॉशन, पेन, सगळं एकत्र. हेल वीकमध्ये तुम्हाला तोडण्यासाठी सगळं केलं जातं. तुम्हाला पुश केलं जातं तुम्ही गिवअप करावा म्हणून. आणि बहुतेक लोक गिवअप करतात. ते बेल वाजवतात, एक रिंग आणि सगळं संपतं. पण गॉगिन्ससाठी हा फक्त फिजिकल टेस्ट नव्हता, हा त्याच्या माइंडचा टेस्ट होता. त्याच्या शरीराला पेन होत होता, त्याच्या बोन्स स्ट्रेसमध्ये होते, त्याचं एनर्जी संपत होतं. पण तो एक गोष्ट रिपीट करत होता, स्टे इन द फाईट. तो फ्युचरबद्दल विचार करत नव्हता, तो पुढच्या 10 तासांबद्दल विचार करत नव्हता. तो फक्त पुढच्या 10 सेकंड्सबद्दल विचार करत होता. हा एक पॉवरफुल कॉन्सेप्ट आहे. वेन थिंग्स गेट ओव्हरवेल्मिंग, ब्रेक देम डाऊन. मोठं प्रॉब्लेम पाहून तुम्ही घाबरता, पण छोटं स्टेप पाहून तुम्ही पुढे जाऊ शकता. गॉगिन्स हेच करत होता. तो म्हणायचा, जस्ट गेट थ्रू दिस मोमेंट. आणि मग पुढचा मोमेंट, आणि मग आणखी एक. आणि हळूहळू तो सर्व्हाइव्ह करत राहिला. पण त्याचा जर्नी स्मूथ नव्हता. तो हेल वीक कंप्लीट करतो, पण नंतर त्याला इंजुरी होते. त्याला मेडिकल रिझन्समुळे प्रोग्राम सोडावा लागतो. हा एक मोठा सेटबॅक आहे. तो परत झिरोवर येतो. पण इथेच गॉगिन्स वेगळा ठरतो.
तो हार मानत नाही, तो पुन्हा अप्लाय करतो. तो पुन्हा हेल वीकमध्ये जातो. आणि पुन्हा तो पेन सहन करतो. पण पुन्हा त्याला इंजुरी होते. दुसऱ्यांदा फेलियर. इथे अनेक लोक थांबले असते. पण गॉगिन्स नाही, तो पुन्हा ट्राय करतो. तिसऱ्यांदा. आणि शेवटी तो पास होतो, तो नेव्ही सील बनतो. हा फक्त अचीवमेंट नाही, हा प्रूफ आहे की लिमिट्स रिअल नाहीत. गॉगिन्स एक कॉन्सेप्ट सांगतो, द 40% रूल. तो म्हणतो, जेव्हा तुम्हाला वाटतं की तुम्ही पूर्ण एक्झॉस्टेड आहात, तुम्ही फक्त 40% वापरले आहेत. बाकी 60% अजून बाकी आहे. पण आपण तिथपर्यंत जात नाही. कारण आपला माइंड आपल्याला थांबवतो. तो म्हणतो बस, आता पुरे. पण गॉगिन्स म्हणतो ते खोटं आहे. तुमच्याकडे अजून ताकद आहे. तुमच्याकडे अजून एनर्जी आहे. तुम्ही अजून पुढे जाऊ शकता. पण त्यासाठी तुम्हाला डिस्कम्फर्ट ॲक्सेप्ट करावं लागेल. तुम्हाला पेन एम्ब्रेस करावं लागेल. आणि कदाचित हीच या भागाची सर्वात मोठी शिकवण आहे. की तुमच्या लिमिट्स तुमच्या माइंडने बनवल्या आहेत. आणि तुम्ही त्या तोडू शकता. पण त्यासाठी तुम्हाला फाईट करावं लागेल. तुम्हाला गिवअप न करता पुढे चालत राहावं लागेल. आपण गॉगिन्सच्या माइंडसेटबद्दल पाहणार आहोत. तो नेगेटिव्ह एक्सपिरियन्सेसला कसं यूज करतो. तो मोटिवेशन कसं बिल्ड करतो. तो मोटिवेशन बिल्ड कसं करतो. आपण एक्सप्लोर करणार आहोत माइंडसेट, सेल्फ टॉक आणि मेंटल रिवायरिंग. आणि कदाचित तिथे तुम्हाला तुमच्या माइंडवर कंट्रोल मिळवण्याचा मार्ग सापडेल. आपण अनेकदा असं मानतो की यश मिळवण्यासाठी मोटिवेशन लागतं. आपल्याला वाटतं जेव्हा मूड असेल तेव्हा आपण काम करू, जेव्हा एनर्जी असेल तेव्हा आपण पुढे जाऊ. पण डेव्हिड गॉगिन्स एक वेगळीच गोष्ट सांगतो. मोटिवेशन इज क्रॅप. हे ऐकायला थोडं हार्श वाटतं, पण त्यामागे खूप मोठं सत्य आहे. मोटिवेशन येतं आणि जातं, ते परमनंट नसतं. जर तुम्ही फक्त मोटिवेशनवर डिपेंड करत असाल तर तुम्ही इनकन्सिस्टंट राहणार. आणि म्हणूनच गॉगिन्स डिसिप्लिनबद्दल बोलतो. तो म्हणतो, डिसिप्लिन इज एव्हरीथिंग. डिसिप्लिन म्हणजे काय? जेव्हा तुमचा मूड नसतो तरीही काम करणं, जेव्हा तुम्हाला थांबायचं असतं तरीही पुढे जाणं. हा एक हॅबिट आहे, एक माइंडसेट आहे. पण हा माइंडसेट डेव्हलप कसा करायचा? गॉगिन्स इथे एक पॉवरफुल कॉन्सेप्ट सांगतो, सेल्फ टॉक. आपण दिवसभर स्वतःशी बोलत असतो, पण आपल्याला ते लक्षात येत नाही. आणि हा सेल्फ टॉक आपल्या ॲक्शन्स ठरवतो. जर तुम्ही स्वतःला सांगत असाल, मी करू शकत नाही, तर तुम्ही खरंच करू शकत नाही. पण जर तुम्ही स्वतःला सांगितलं, मी करणार, तर तुम्ही प्रयत्न कराल. गॉगिन्स नेगेटिव्ह सेल्फ टॉकला चॅलेंज करतो. तो स्वतःशी कठोरपणे बोलतो, पण ऑनेस्ट राहतो. तो स्वतःला पुश करतो. तो स्वतःला रिमाइंड करतो, तू कमजोर नाहीस. आणि हळूहळू तो त्याचा माइंड रिप्रोग्राम करतो. हा प्रोसेस इझी नाही, कारण तुमचा ब्रेन कम्फर्ट शोधतो. तो तुम्हाला सेफ ठेवायचा प्रयत्न करतो. पण गॉगिन्स म्हणतो, सेफ राहून तुम्ही ग्रो होणार नाही. तुम्हाला अनकम्फर्टेबल व्हावं लागेल. आणि म्हणूनच तो एक कॉन्सेप्ट वापरतो, कुकी जार. कुकी जार म्हणजे तुमच्या पास्ट विक्ट्रीजचा संग्रह. जेव्हा तुम्ही स्ट्रगल करत असता तेव्हा तुम्ही त्या मोमेंट्स आठवता. जिथे तुम्ही काहीतरी कठीण केलं होतं, जिथे तुम्ही जिंकलात. आणि ते तुम्हाला रिमाइंड करतं, मी हे करू शकतो. हा एक सायकोलॉजिकल टूल आहे, जो तुम्हाला टफ मोमेंट्समध्ये स्ट्रेंथ देतो. गॉगिन्स अजून एक गोष्ट सांगतो, व्हिज्युअलायझेशन. तुम्ही आधीच इमॅजिन करा की तुम्ही सक्सेस मिळवत आहात. तुम्ही इमॅजिन करा की तुम्ही पेन सहन करत आहात. जेव्हा रिअल सिच्युएशन येते तेव्हा तुमचं माइंड तयार असतं. आणि कदाचित हीच त्या भागाची ब्युटी आहे की तुमचं माइंड तुमचं सर्वात मोठा वेपन आहे. पण त्याचवेळी तो तुमचा सर्वात मोठा एनिमी देखील आहे. तुम्ही त्याला कंट्रोल केलं तर तुम्ही अनस्टॉपेबल होता. पण जर त्याने तुम्हाला कंट्रोल केलं, तर तुम्ही स्टक राहता. गॉगिन्स आपल्याला शिकवतो की तुम्ही तुमचे थॉट्स निवडू शकता. तुम्ही तुमचं माइंडसेट बदलू शकता. पण त्यासाठी तुम्हाला कन्सिस्टंट एफर्ट करावा लागेल. हा एक डेली प्रोसेस आहे. तुम्हाला रोज स्वतःवर काम करावं लागेल. आणि कदाचित हीच त्या भागाची सर्वात मोठी शिकवण आहे. की सक्सेस बाहेरून येत नाही, तो आतून तयार होतो. आपण गॉगिन्सच्या एक्स्ट्रीम चॅलेंजेसबद्दल पाहणार आहोत. अल्ट्रा मॅरेथॉन्स, अशा चॅलेंजेस जिथे शरीर पूर्णपणे थकून जातं, पण मन पुढे जातं. आपण एक्सप्लोर करणार आहोत लिमिट्स, एन्ड्युरन्स आणि अल्ट्रा परफॉर्मन्स. आणि कदाचित तिथे तुम्हाला तुमच्या खऱ्या क्षमतेचा अंदाज येईल. नेव्ही सील बनल्यानंतर अनेक लोक इथेच थांबले असते. ते म्हणाले असते, मी खूप काही मिळवलं आहे. पण डेव्हिड गॉगिन्ससाठी हा शेवट नव्हता. हा फक्त सुरुवात होती. तो स्वतःला सतत चॅलेंज करत राहिला.
तो कम्फर्टमध्ये राहायला तयार नव्हता. आणि मग त्याने एक डिसिजन घेतला, अल्ट्रा मॅरेथॉन. एक अशी रेस जी शेकडो किलोमीटर लांब असते, जिथे शरीराची प्रत्येक मर्यादा टेस्ट होते. पण प्रॉब्लेम आहे, गॉगिन्स ट्रेन्ड रनर नव्हता. त्याच्याकडे प्रॉपर ट्रेनिंग नव्हती. पण तरीही त्याने पार्टिसिपेट केलं. हा डिसिजन इररॅशनल वाटतो. पण त्याच्यासाठी हा सेल्फ टेस्ट होता. रेस सुरू झाली आणि काही वेळातच त्याचं शरीर ब्रेकडाऊन होऊ लागलं. त्याच्या पायांना फ्रॅक्चर्स झाले, त्याच्या किडनी स्ट्रेनमध्ये होत्या, तो डिहायड्रेशनमध्ये होता. सामान्य माणूस इथेच थांबला असता. पण गॉगिन्स नाही, तो पुढे गेला. तो पेनमध्ये होता. प्रत्येक स्टेप पेनफुल होता. पण त्याने एक गोष्ट ठरवली, मी फिनिश करणार. आणि शेवटी तो फिनिश करतो. हा फक्त फिजिकल अचीव्हमेंट नाही, हा मेंटल विक्ट्री आहे. तो स्वतःला प्रूव्ह करतो की लिमिट्स रिअल नाहीत. गॉगिन्स सांगतो, मोस्ट पीपल क्विट ॲट 40%. पण जर तुम्ही पुश केला, तर तुम्ही अजून खूप काही करू शकता. हा कॉन्सेप्ट सिम्पल आहे, पण पॉवरफुल आहे. आपण लवकर थांबतो. आपण डिस्कम्फर्ट टाळतो. पण ग्रोथ कम्फर्टच्या बाहेर आहे. गॉगिन्स अनेक अल्ट्रा रेसेसमध्ये भाग घेतो. आणि प्रत्येक वेळी तो स्वतःला पुश करतो. गॉगिन्स फेलियरला घाबरत नाही. तो पेनला घाबरत नाही. कारण त्याला माहीत आहे, तिथेच ग्रोथ आहे. पण हा अप्रोच सगळ्यांसाठी नाही. गॉगिन्स एक्स्ट्रीम आहे. पण त्याचा मेसेज युनिव्हर्सल आहे. की तुम्ही तुमच्या लिमिट्सपेक्षा जास्त केपेबल आहात. पण तुम्हाला ते प्रूव्ह करावं लागेल. तुम्हाला ॲक्शन घ्यावं लागेल. तुम्हाला डिस्कम्फर्ट ॲक्सेप्ट करावं लागेल. आणि कदाचित हीच त्या भागाची सर्वात मोठी शिकवण आहे. की तुमचं शरीर थांबेल, तुमचं मन पुढे जाऊ शकतं. जर तुम्ही त्याला ट्रेन केलं तर. आपण गॉगिन्सच्या फेलियरबद्दल पाहणार आहोत. कारण सक्सेस इतकंच इम्पॉर्टंट आहे, तितकंच फेलियर देखील. आपण एक्सप्लोर करणार आहोत फेलियर, इगो आणि ग्रोथ. आणि कदाचित तिथे तुम्हाला तुमच्या अपयशाकडे पाहण्याची एक नवीन नजर मिळेल. आपण सगळे सक्सेसबद्दल बोलतो. जिंकणं, टॉपवर पोहोचणं, रेकग्निशन मिळवणं, हे सगळं आपल्याला हवं असतं. पण एक गोष्ट आपण टाळतो, फेलियर. फेलियर म्हणजे डिस्कम्फर्ट. तो इगोला हर्ट करतो. तो आपल्याला दाखवतो की आपण परफेक्ट नाही. आणि म्हणूनच आपण त्यापासून पळतो. आपण रिस्क घेत नाही. आपण सेफ राहतो. पण डेव्हिड गॉगिन्सचा अप्रोच वेगळा आहे. तो फेलियरपासून पळत नाही. तो त्याच्याकडे जातो. तो म्हणतो, फेलियर इज इन्फॉर्मेशन. तो एक फीडबॅक आहे. तो तुम्हाला सांगतो कुठे सुधारणा करायची आहे. पण हे समजायला तुम्हाला तुमचा इगो बाजूला ठेवावा लागतो. इगो म्हणजे तुमचं फॉल्स सेल्फ. तो तुम्हाला प्रोटेक्ट करतो. तो तुम्हाला कम्फर्टमध्ये ठेवतो. पण त्याच वेळी तो तुमचं ग्रोथ थांबवतो. गॉगिन्स म्हणतो, किल युअर इगो. हे लिटरल नाही, पण सिम्बॉलिक आहे. तुम्हाला तुमचा इगो कंट्रोल करावा लागतो. कारण इगो तुम्हाला ट्रूथ ॲक्सेप्ट करू देत नाही. तो तुम्हाला एक्सक्यूजेस देतो. तो म्हणतो, तुझी चूक नाही. पण ग्रोथसाठी तुम्हाला ट्रूथ ॲक्सेप्ट करावा लागतो. गॉगिन्स त्याच्या फेलियर्सबद्दल ओपन आहे. तो ॲडमिट करतो की तो परफेक्ट नाही. आणि हाच त्याच्या स्ट्रेंथ आहे. तो प्रत्येक फेलियरमधून शिकतो. तो स्वतःला इम्प्रूव्ह करतो. हा एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. तुम्ही कधीच कंप्लीट होत नाही. तुम्ही सतत इव्हॉल्व्ह होत राहता. पण यासाठी तुम्हाला अनकम्फर्टेबल व्हावं लागतं. तुम्हाला क्रिटिसिझम ॲक्सेप्ट करावं लागतं. तुम्हाला स्वतःच्या चुका मान्य कराव्या लागतात. आणि कदाचित हीच सर्वात कठीण गोष्ट आहे. कारण आपण स्वतःला परफेक्ट समजतो. पण रिॲलिटी वेगळी असते. गॉगिन्स सांगतो की फेलियर तुम्हाला डिफाईन करत नाही. तुमची रिॲक्शन तुम्हाला डिफाईन करते. तुम्ही हार मानता की पुन्हा ट्राय करता. तुम्ही ब्लेम करता की रिस्पॉन्सिबिलिटी घेतात. हीच तुमची आयडेंटिटी ठरवते. आणि कदाचित हीच त्या भागाची सर्वात मोठी शिकवण आहे. की फेलियर हा शेवट नाही. तो एक स्टेप आहे. एक असा स्टेप जो तुम्हाला पुढे नेतो. जर तुम्ही त्यातून शिकलात तर. आपण गॉगिन्सच्या आयडेंटिटीबद्दल पाहणार आहोत. तो स्वतःला कसा रिडिफाईन करतो. तो ॲव्हरेजपासून इलीट कसा बनतो. आपण एक्सप्लोर करणार आहोत आयडेंटिटी, पर्पज आणि सेल्फ मास्टरी. आणि कदाचित
तिथे तुम्हाला तुमचं खरं रूप सापडेल. आपण स्वतःला कसं पाहतो हे आपल्या आयुष्याला शेप करतं. जर तुम्ही स्वतःला वीक समजत असाल तर तुम्ही वीक वागता. जर तुम्ही स्वतःला ॲव्हरेज समजत असाल तर तुम्ही ॲव्हरेज राहता. डेव्हिड गॉगिन्सच्या आयुष्यात हीच गोष्ट बदलली. तो आधी स्वतःला विक्टिम समजत होता. त्याला वाटत होतं की त्याचं पास्ट त्याला डिफाईन करतं. पण एक क्षण आला जिथे त्याने ठरवलं की मी माझं पास्ट नाही. हा डिसिजन सिम्पल वाटतो, पण तो पॉवरफुल आहे. कारण त्या क्षणापासून त्याने स्वतःची आयडेंटिटी बदलायला सुरुवात केली. तो स्वतःला वीक म्हणणं थांबवतो तो स्वतःला स्ट्रॉंग म्हणून पाहायला लागतो. आणि हळूहळू तो तसाच बनायला लागतो. हा एक सायकोलॉजिकल शिफ्ट आहे. तुमची आयडेंटिटी तुमच्या ॲक्शन्स ठरवते. आणि तुमचे ॲक्शन्स तुमचा फ्युचर तयार करतात. गॉगिन्सने त्याचं पर्पज शोधलं. तो फक्त सक्सेसफुल व्हायचं नाही. तो स्वतःचा बेस्ट व्हर्जन बनायचा आहे. आणि हा डिफरन्स महत्वाचा आहे. सक्सेस बाहेरून येतो, पण सेल्फ मास्टरी आतून येतो. सेल्फ मास्टरी म्हणजे स्वतःवर कंट्रोल, तुमच्या थॉट्सवर, तुमच्या इमोशन्सवर. तुमच्या ॲक्शन्सवर. पण हा कंट्रोल मिळवायला तुम्हाला कन्सिस्टंट राहावं लागतं. तुम्हाला रोज डिसिप्लिन ठेवावं लागतं. गॉगिन्स म्हणतो, बी अनकॉमन अमंग अनकॉमन पीपल. म्हणजेच ॲव्हरेजच्या पलीकडे जा. पण फक्त इतरांपेक्षा नाही. स्वतःपेक्षा जास्त बना. हा एक इंटरनल कॉम्पिटिशन आहे. तुम्ही काल जे होता त्यापेक्षा आज बेटर बना. आणि उद्या आजपेक्षा बेटर. हा प्रोसेस कधीच संपत नाही. तो लाईफ लाँग आहे. पण कदाचित हीच त्या भागाची ब्युटी आहे की तुम्ही सतत ग्रो करू शकता. तुम्ही सतत इव्हॉल्व्ह होऊ शकता. पण त्यासाठी तुम्हाला कम्फर्टेबल राहणं सोडावं लागेल. तुम्हाला चॅलेंजेस स्वीकारावे लागतील. तुम्हाला पेन एम्ब्रेस करावं लागेल. आणि कदाचित हीच त्या पुस्तकाची कोर मेसेज आहे की तुम्ही तुमचं आयुष्य कंट्रोल करू शकता. तुम्ही तुमची आयडेंटिटी बदलू शकता. तुम्ही तुमचं पर्पस तयार करू शकता. पण त्यासाठी तुम्हाला ॲक्शन घ्यावं लागेल. तुम्हाला कन्सिस्टंट राहावं लागेल. आणि कदाचित हीच ती गोष्ट आहे जी अनेक लोक टाळतात. पण जर तुम्ही ती स्वीकारली तर तुम्ही एक्स्ट्राऑर्डिनरी बनू शकता. आता आपण या प्रवासाच्या शेवटाकडे आलो आहोत. आपण या सगळ्या शिकवणींचं एक कन्क्ल्युजन पाहणार आहोत. एक रिफ्लेक्शन आणि कदाचित एक नवीन सुरुवात. काही कथा अशा असतात ज्या तुम्ही ऐकता आणि पुढे जाता. पण काही कथा अशा असतात ज्या तुमच्या आत काहीतरी हलवून टाकतात. कॅन्ट हर्ट मी ही तशीच एक कथा आहे. ही फक्त डेव्हिड गॉगिन्सची स्टोरी नाही, ही तुमचीही स्टोरी असू शकते. आपण या प्रवासात एक माणूस पाहिला जो वीक होता, जो लॉस्ट होता, जो स्वतःवर विश्वास ठेवत नव्हता. पण त्याने एक डिसिजन घेतला. तो बदलणार. आणि त्या एका डिसिजनने सगळं बदललं. आपण पाहिलं की एक्सक्यूजेस आपल्याला कसं थांबवतात. आणि अकाउंटेबिलिटी आपल्याला कसं पुढे नेतं. आपण हेल्वीक अनुभवला. जिथे शरीर नाही तर मन जिंकतं. आपण सेल्फ टॉकबद्दल शिकलो. आपण समजलो की आपण स्वतःशी काय बोलतो तेच आपण बनतो. आपण अल्ट्रा चॅलेंजेस पाहिले. जिथे लिमिट्स तुटतात. आपण फेलियरकडे पाहिलं. आणि इगो कसं आपल्याला थांबवतो हे समजलो. आणि शेवटी आपण आयडेंटिटीबद्दल बोललो. की आपण स्वतःला कसं डिफाईन करतो तेच आपलं आयुष्य बनवतं. आता एक प्रश्न आहे, तुम्ही कोण आहात? तुम्ही तो माणूस आहात का जो एक्सक्यूजेस देतो? की तो जो ॲक्शन घेतो? तुम्ही तो आहात का जो फिअरमुळे थांबतो? की तो जो फिअर असूनही पुढे जातो? कारण शेवटी तुमचं आयुष्य तुमच्या डिसिजन्सवर ठरतं. गॉगिन्सचा मेसेज सिम्पल आहे, यू कांट हर्ट मी. पण याचा अर्थ काय? याचा अर्थ असा नाही की तुम्हाला पेन होणार नाही. याचा अर्थ असा नाही की आयुष्य सोपं होणार आहे. याचा खरा अर्थ आहे की तुम्ही मेंटली इतके स्ट्रॉंग होता की काहीही तुम्हाला तोडू शकत नाही. तुम्ही परिस्थितीपेक्षा मोठे होता. तुम्ही तुमच्या फिअर्सपेक्षा मोठे होता. तुम्ही तुमच्या पास्टपेक्षा मोठे होता. आणि कदाचित हीच त्या पुस्तकाची सर्वात मोठी शिकवण आहे. की तुमच्याकडे पॉवर आहे. पण तुम्हाला ती वापरावी लागेल. तुम्हाला अनकम्फर्टेबल व्हावं लागेल. तुम्हाला स्ट्रगल स्वीकारावं लागेल. आणि कदाचित तुम्हाला स्वतःला पुन्हा तयार करावं लागेल. पण जर तुम्ही ते केलं तर तुम्ही तुमचं आयुष्य बदलू शकता. आणि जर तुम्हाला अशाच प्रकारचे डीप पॉवरफुल कॉन्टेंट आवडत असेल तर ग्रंथगाथा या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इथे आपण अशाच पुस्तकांवर, त्यांच्या खोल अर्थावर आणि आपल्या आयुष्याशी असलेल्या कनेक्शनवर चर्चा करतो. कारण पुस्तकं फक्त वाचण्यासाठी नसतात. ती जगण्यासाठी असतात.
ती आपल्याला बदलण्यासाठी असतात. आणि कधीकधी ती आपल्याला आपलं खरं रूप दाखवतात. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन प्रवासात.